नमस्कार, मी स्वप्नजा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. मायेज एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने 7व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले. मायेज एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने 7व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पहिल्या सत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अतिरेकाची परिसीमा कोणती या विषयावर रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक व टाइम्स नावचे माजी मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पुडुचेरी विधानसभेचे सभापती व माजी मुख्यमंत्री श्री व्ही वैथिलिंगम हे होते. तसेच हिमाचल प्रदेशच्या कासौली सोलन येथील आमदार डॉक्टर राजीव सेजल यांना आदर्श युवा आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले. आजकाल पत्रकारांचा धाकच उरलेला नाही, कारण ते आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत नाहीत. समाजामध्ये कितीतरी अनिष्ट घटना घडत असतात, परंतु हे पत्रकार त्यावर ब्र देखील काढत नाहीत. निरर्थक अशा क्षुल्लक गोष्टींवर तासनतास प्रक्षेपण चालू असते. दुर्दैवाने जनता सुद्धा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची झाली आहे, कारण त्यांना प्रेरित करणारे माध्यमच नाही. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी अनेक प्रकारचा असंतोष होता. म्हणून आमच्यासारखे अनेक पत्रकारांनी एकत्र येऊन रिपब्लिक वाहिनी सुरू केली आहे, अशी माहिती गोस्वामी यांनी दिली. And so much support that from this very dais, Rahul, of your Bharatiya Chhatra Sansad, I said in 2012 that the time has come for the birth of independent media in this country. You remember that in 2012. And how time flies, Rahul. If you see that speech, you will remember that from this Indian Students' Parliament, I said that in the next 4 or 5 years, independent media in this country will be born. And I said that in 4 or 5 years, from the soil of India, we will not just have an independent media, but we will have an international news channel if required. We will have a global presence. We will compete with the BBCs and the CNNs. And 5 years from that speech, and before you are here today, and I am here to announce the launch of my own independent news venture. Our venture, your and my venture, and I want to know the name of this venture. You know the name of what we are launching. याचबरोबर वैथिलिंगम म्हणाले, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे आपापल्या घटनेनेच दिलेले आहे, पण त्याचबरोबर आपण आपली नागरी कर्तव्ये विसरता कामा नये. अर्थात हे स्वातंत्र्य उपभोगताना देशाच्या अखंडतेला बाधा येता कामा नये. तसेच देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ डी कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेश येथील राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक टामो मिबांग, मराठा आंदोलनाच्या नेत्या व वक्त्या ॲडव्होकेट स्वाती नखाते, विश्वशांती केंद्र मायेज एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ डी कराड, मायेज एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक राहुल कराड, अधिष्ठाता प्राध्यापक शरदचंद्र दराडे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. Especially when we are talking about the youngsters, inspiring the youth and strengthening the democratic system of India. So much has been said, and you are very learned people, even though very young. But when your institutions and colleges have chosen you as their leaders, I feel that you have been having a tremendous sense of commitment and even the courage, conviction and the commitment, 3 words, with a sense of discipline and sense of character. I am using 2 words specifically because the whole world is looking to our mother India with a hope and expectation that it is this nation, on especially the background of the chaos, confusion, bloodshed and massacre, horrifying violence worldwide. Which is that nation? Maybe that nation which has been known in the world in the name of 2 names, Mahatma Gandhi and Gautam Buddha.
राष्ट्रीय मराठा पार्टी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर कार्यकर्त्यांची पहिलीच सभा पुण्यात पार पडली। येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टी मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असे पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी जाहीर केलंय। पुण्यात राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्याची सभा घेण्यात आली। मराठा समाजाच्या हितासाठी त्याच्या आरक्षणाला कोणीही हात लावू नये यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली। यावेळी पक्षाचे अध्यक्ष अंकुशराव पाटील आणि के जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। सध्या मराठा समाज हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे। त्यांना आरक्षणापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सत्तेच्या काळात वंचित ठेवले। फक्त निवडणुकीमध्ये या मराठा समाजाचा वापर करण्यात आला। आता तर हे सरकार तरी आरक्षण देणार का याकडे या समाजाचे लक्ष लागून राहिले। येणाऱ्या पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत हा पक्ष उमेदवार देणार असून मराठा आरक्षण हेच उद्देश ठेवून ही निवडणूक लढविली जाणार असल्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले। मागच्या 2-3 महिन्यापासून महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे। महाराष्ट्रामध्ये विविध समाजाचे मोर्चे निघत आहेत। त्यात खास करून मराठा समाजाचे मोर्चे लाखोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत। त्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एका पक्षाची राज्य निवडणूक आयोगाकडे रीतसर नोंदणी करून राष्ट्रीय मराठा पार्टी या नावाने पक्ष स्थापन केलेला आहे। मुंबईमध्ये 14 तारखेला पत्रकार परिषद घेऊन या पक्षाची घोषणा करण्यात आली आणि आज 17 जानेवारी 2017 मंगळवार, तुळजाभवानीचा वार, या दिवशी पक्ष स्थापना मेळावा आज घेण्यात आला आणि राष्ट्रीय मराठा पार्टीची पहिला पक्ष स्थापना मेळावा आज घेण्यात आलेला आहे। आज आम्ही जाहीर केलेलं आहे की येत्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाराष्ट्रभर हा पक्ष लढवणार आहे। आपला प्रभाग आपला नेत्यामध्ये पहा प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाणमधील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बाबूराव चांदेरे यांची मुलाखत। नमस्कार, जनवार्ता न्यूज आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 9चे बालेवाडी पाषाण या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार बाबूराव चांदेरे यांचा। सर, आपण गेले कित्येक वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहात। या क्षेत्रामध्ये आपला अनुभव कसा होता आणि या ठिकाणी तुम्ही राबवलेले उपक्रम कशा प्रकारचे होते? मी लहानपणापासून कबड्डी खेळायची मला आवड होती आणि त्यातून मी एक उत्कृष्ट असा खेळाडू तयार झालो आणि खेळाडू तयार झाल्यानंतर मैदानात खेळत असताना 7 खेळाडूंना मैदानामध्ये खेळत असताना मी एक संघटकाची भूमिका त्या ठिकाणी बजावत होतो आणि ही भूमिका बजावत असताना ती सवय मला सामाजिक आणि राजकीय काम करायला सुरुवात झाल्यानंतर ती सवय माझी कायम राहिली। त्यामुळे सातत्याने मी माणसं जोडायचं काम केलं, माणसं तोडायचं कधी काम केलं नाही आणि माझ्या क्रीडा क्षेत्राचा फायदा मला राजकीय जीवनामध्ये एवढा झालेला आहे की 2007 साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला पवारसाहेबांनी, अजितदादांनी आणि सुप्रियाताई सुळे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुखांनी उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी मिळाल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी प्रचंड बहुमताने मला पुणे महानगरपालिकेमध्ये परिसराच्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि ही संधी दिल्यानंतर संधीचा फायदा घेत 2007 ते 2012 या कार्यकाळामध्ये मी या परिसराचा नियोजनबद्ध विकास केला आणि हा विकास केल्यामुळं 2012 साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिसरातल्या नागरिकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर नेतृत्वानं मला स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली। ही जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर मी खऱ्या अर्थानं पुणे शहरासह कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि बाणेर बालेवाडी परिसरामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला। माझ्या नशिबानं मला 2 अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळाली। या संधीचा पुरेपूर फायदा मी ह्या भागाचा विकास करण्यासाठी केलेला आहे आणि जास्तीत जास्त निधी या परिसरामध्ये मी आणला। एवढा मोठा परिसर असताना सुद्धा मग DP रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, STP प्लॅन्ट असेल, काही भुयारी मार्ग असतील, असे विविध प्रोजेक्ट मी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला
आणि 2012 ते 2017 या कार्यकाळामध्ये हे बहुतेक प्रोजेक्ट मी प्रगतीपथावर नेऊन ठेवलेले आहेत. मग ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असेल, त्यानंतर महिला बचत गटाचा हॉल असेल, असे अनेक प्रकल्प या ठिकाणी उभे केलेले आहेत. मग ई लर्निंग स्कूल असेल, मॅटर्निटी हॉस्पिटल असेल, ही कामं माझी प्रगतीपथावर आहेत. आणि खेळाडूसाठी सुद्धा आम्ही एक ओपन क्रीडांगण तयार केलेलं असून टेनिस कोर्ट त्या ठिकाणी आहे, टेबल टेनिस आहे, व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, असे कोर्ट त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आणि हे सर्व करत असताना सुद्धा माझा मूळ छंद जो होता कबड्डीचा, त्याची नाळ मी अजूनही तोडलेली नाही आहे. मी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सहकार्य आहे, मी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा मी सभासद आहे. आणि त्यापेक्षा मला समाधान याच्यामध्ये आहे की माझा सतेज कबड्डी संघाचा मी कार्याध्यक्ष असून महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा संघ हा माझा कार्यरत आहे. आणि हे सर्व करत असताना सर्वात जास्त आनंद मला होत असेल तर जे खेळाडू कबड्डी खेळत होते, चांगले खेळत होते, त्यांना नोकरी लावण्याचं मी चांगलं काम केलेलं आहे. आज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष 5 वर्षापूर्वी अजितदादा झाले. त्यांच्याकडं आम्ही एक मागणी केली की दादा, खेळाडू खेळत असतो, उमेदीच्या काळात खेळतो, पण त्याचा खेळ संपल्यानंतर त्याची घरची परिस्थिती हलाखीची होती, त्याला काही सुधरत नाही, तर आपण असा एक धोरणात्मक निर्णय खेळाडूसाठी घेतला तर बरं राहील. आणि दादांनी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये एक असा धोरणात्मक निर्णय घेतला की शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये 5% जागा राखीव ठेवल्या. तर त्या जागा कुणासाठी राखीव ठेवल्या, तर जो खेळाडू देशासाठी आपलं नावलौकिक करेल, सुवर्णपदक मिळवून देईल, अशा खेळाडूंना नोकऱ्या देण्याचं धोरण त्याच्यामध्ये ठरलं गेलं. आणि मग आमची दीपिका जोसेफ असेल, अभिलाषा म्हात्रे असेल, सुवर्णा बारटक्के असेल, आमचा नितीन घुले असेल, आमची पंकज शिरसाट असेल, हे कबड्डीचे महिला आणि पुरुष खेळाडू आज क्लास 2 अधिकारी म्हणून या महाराष्ट्राच्या सेवेमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत. काही खेळाडूंना ते 1-1 कोटी रुपये देऊन राज्य सरकारने त्यांचा गौरव केला. अशी एक हे सगळी कामं होत असताना याचाही आनंद माझ्यासारख्या सर्वसामान्य क्रीडा संघटकाला होतोय. आणि त्या क्रीडा संघटनेमध्ये काम करत असताना राजकीय आणि सामाजिक बांधिलकीसुद्धा मी कधी तोडलेली नाही. आणि आज ह्या परिसरामध्ये एवढी सुंदर कामं केलेली असताना 2017 रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासह इतर 3 उमेदवारांना सुद्धा या परिसरातले नागरिक प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी आशा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. सर, जसं तुम्ही आत्ता उल्लेख केला की आम्ही खेळाडूंना गौरव प्राप्त करून देतो. आत्ता यावर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या सिल्वर विजेत्या आहेत ललिता बाबर, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की जो तुम्ही आम्हाला सत्कार सिल्वर पदक जिंकल्यानंतर देताय, तोच जर तुम्ही मदत रूपाने आम्हाला रिओ ऑलिम्पिक सुरू होण्याच्या पहिले दिला असता तर शायद भारताला आणि आपल्या देशाला अजून जास्त पदक मिळाली असतील. याबद्दल तुमचं काय मत आहे? विषय असा आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना हा आग्रह धरला. त्यावेळेस आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये कार्यरत होतं. या राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख, तदनंतरच्या कार्यकाळामध्ये पृथ्वीराज चव्हाण, ही आमची नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अजितदादाचं नेतृत्व, धडाकेबाज काम करणारं नेतृत्व, आणि त्या नेतृत्वानं असे काय निर्णय घेतले की ती व्यक्तीच अशी आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अशी, दिलेला शब्द पाळणारा. काम होत असेल तर काम होईल, काम होत नसेल तर काम होणार नाही. परंतु सध्याच्या राज्यकर्त्यामध्ये अशी माणसं फार कमी पाहायला मिळतात. तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे, कारण मी स्वतः स्पोर्टमॅन असल्यामुळं बालेवाडी स्टेडियमला वॉकिंगसाठी मी सातत्याने जात असतो. त्या ठिकाणी माहिती जर घेतली तर पूर्वीच्या काळातलं कामकाज आणि आत्ताचं कामकाज याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. कारण राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत त्या पद्धतीने घेतले जात नाही. नुकताच जवळजवळ 2 वर्षापूर्वी केरळला आपली नॅशनल गेम्स झाली. त्यावेळेस तिथल्या खेळाडूंना जे मानधन द्यायला पाहिजे होतं, म्हणजे विजेत्या, उपविजेत्या, तृतीय क्रमांकाच्या, त्यांना अजून महाराष्ट्र शासनानं त्यांचं मानधनसुद्धा, म्हणजे त्यांचं जे काय बक्षीस ठरलं होतं ते सुद्धा अद्याप दिलं नाही. ही शोकांतिका आहे. राज्यकर्त्यांनी खरं काम करत असताना
चहूबाजूनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे, परंतु क्रीडा क्षेत्राकडे त्यांचं थोडं दुर्लक्ष आहे असं मला जाणवते. सर, तुम्ही आता महानगरपालिकेचे इलेक्शन लढवतात आहे, तर क्रीडा क्षेत्राकडून डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेचे इलेक्शनसाठी आला आहेत, उमेदवार म्हणून तुम्ही कार्यरत करणार आहेत, तर यामागचं तुमचं मेन कारण काय? म्हणजे असं आहे की 2007 ते 2012 आणि 2012 ते 2017 मी या परिसराचं प्रतिनिधित्व करत असताना या परिसराचा विकास फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. आणि हा विकास करत असताना मी क्रीडा क्षेत्राची सुद्धा बांधिलकी कधी सोडलेली नाही आणि या पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा कधी सोडणार नाही. कारण मुळात माझा छंद कबड्डी हा खेळ होता आणि त्यातून माझा उगम झालेला असल्यामुळं मी जरी राजकीयदृष्ट्या किती जरी मोठा झालो ते क्रीडा क्षेत्राशी मी कधीही पाठ फिरवणार नाही. त्याला सातत्याने ताकद देण्याचंच काम मी करणार आहे. या वर्षीच्या 2017च्या निवडणुकीचे आपले धोरण आणि जर तुम्हाला चान्स भेटला, यावेळेस लोकांनी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली की तुम्ही आमचे नगरसेवक असणार, तर त्या दौरान तुम्ही त्यावेळेस लोकांसाठी किंवा नागरिकांसाठी कशा प्रकारे कार्यरत करणार? विषय असा आहे, 2012 ते 2017 या कार्यकाळामध्ये या परिसराचा जो विकास केलेला आहे, मी निवडणुकीच्या निमित्ताने फिरत असताना माझं एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक स्वागत करतात की साहेब तुम्ही बानेर बालेवाडी ह्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या सोसायटीत सुद्धा कामं केली, आमच्या परिसरामध्ये कामं केली. त्यामुळे साहेब आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीमागे राहू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण मी ह्या परिसरामध्ये DP रस्ते जे डेव्हलपमेंट केलेले आहेत, सर्व सिमेंटचे केलेले आहेत, ही एकदम कौतुकास्पद बाब आहे. बाहेरचा जर नागरिक आला तर तो कौतुक करतो की काय परिसराची डेव्हलपमेंट झालेली आहे. आज जास्तीत जास्त DP रस्ते ह्या परिसरामध्ये आपण डेव्हलपमेंट केलेले आहेत. आता पुढच्या काळामध्ये उर्वरित DP रस्ते प्रोजेक्ट किंवा ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ब्रिज वाढवायची, एखाद्या ठिकाणी ओव्हरब्रिज करण्याची आवश्यकता असेल, ही सुद्धा कामं प्रामुख्याने केली जातील. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या परिसरामध्ये नागरी वस्ती झपाट्याने वाढत असताना मुख्य प्रश्न असतो पिण्याच्या पाण्याचा. ह्या वर्षी दुष्काळ पडला होता, तरीसुद्धा मी पुणे महानगरपालिकेचं 1 कोटी रुपयाचं आम्ही टेंडर लावलं आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर परिसरातल्या सोसायटीमध्ये, एखाद्या सोसायटीमध्ये जर नागरी वस्ती जास्त असेल तिथं 3 टँकर द्यायचे, काही ठिकाणी 2 टँकर दिले, काही ठिकाणी 1 टँकर दिला. दर दिवसाड आम्ही कमीत कमी 75 ते 80 टँकर नागरिकांना पिण्यासाठी पुरवत होतो. आणि हे पुरवत असताना आता मध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी 24/7 पाणी पुरवठ्याची स्कीम पुणे महानगरपालिकेमध्ये राबवायचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं पाणी पुरवठ्याचे आमचे HOD कुलकर्णी साहेबांनी पुणे शहराचा सर्वे केला आणि या सर्वेमध्ये मग आमच्या बानेरचा ग्रीन झोनमध्ये पश्चिम भाग असू द्या, बालेवाडीच्या मिटकॉनजवळ असू द्या, विधाते वस्ती असू द्या किंवा पाषाण लिंक रोड असू द्या, ह्या 4 टाक्या प्रस्थापित आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. संबंधित टाक्याचं टेंडरसुद्धा आमच्या महानगरपालिकेने ओपन केलेलं आहे. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की काही तांत्रिक अडचणीमुळं हे टेंडर पास झालं आहे, पण या मान्यतेसाठी राज्य शासनाकडे गेलेलं असल्यामुळं ते अजून अद्याप आलं नाही. आणि पिण्याच्या पाण्याचा सुद्धा पूर्वीच्या कार्यकाळामध्ये खूप गंभीर प्रश्न होता, परंतु मी जेव्हापासून प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली तेव्हापासून बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात मी यशस्वी झालेलो आहे. आणि पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा माझं एक अजेंडा असणार आहे की टँकरमुक्त बानेर बालेवाडी आणि सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पंचवटी हा परिसर झाला पाहिजे, हे माझं व माझ्या सहकाऱ्यांचं धोरण राहणार आहे. आणि ह्या धोरणाशी आम्ही निश्चितपणे बांधिलकी नागरिकांची ठेवू असा शब्द मी या निमित्ताने देतो. तर आजच्या या मुलाखतीच्या दौरान तुम्ही आपल्या नागरिकांना, आपल्या प्रभागातील लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणजे माझ्या नागरिकांना चांगलं माहिती आहे की मी या माणसांनी 10 वर्षामध्ये या परिसराची डेव्हलपमेंट किती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. आणि ही डेव्हलपमेंट पाहता म्हणून तर माझ्या नागरिकांनी 2007 आणि 2012 या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाचा लेखाचोखा नजरेसमोर ठेवून मला 2012 साली प्रचंड बहुमताने निवडून दिलं. आणि 2012 ते 2017 या कार्यकाळामध्ये जी कामं केलेली आहेत ही कामं नागरिकांच्या नजरेसमोर आहेत. आणि असाच काम करणारा नेता आम्हाला असावा असे नागरिक सातत्याने सांगत असतात आणि त्याचा उपयोग निश्चितपणे ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण भेटलो पाषाण बालेवाडी या विभागातील राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार
बाबूराव चांदेरे यांना. महानगरपालिकेकडून या प्रभागात कोणतीही कामे झालेली नाहीत. यामुळे नागरिकांना समस्या जाणवत आहे. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पथदिवे आणि सोयीसाठी शौचालय देखील नाहीत. वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परंतु येथील स्थानिक नगरसेवकांचे असे म्हणणे आहे की आपण सर्व प्रकारची कामे केली आहेत. जर कामे केली असतील तर नागरिकांकडून असा आरोप का? जाणून घेऊया नागरिकांकडूनच. आता आपण आलेलो आहोत बाणेर पाषाण बालेवाडी एरियामध्ये. या ठिकाणून जाणून घेऊया की नागरिकांच्या मते की त्यांना या ठिकाणी कोणकोणत्या समस्या होत आहे किंवा येणाऱ्या इलेक्शनमधून त्यांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यावं. मी कविता भवाळकर. आमच्या इथे पाण्याची समस्या खूप आहे. पाणी जरा 2-3 तास तरी खूप मोठ्या फोर्सने यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे कचरा इथला उचलला जात नाही. अतिशय रस्त्यावर कचरा आहे. रस्त्यावरती जे महानगरपालिकेची जी लोक आहेत त्या कचरा उचलत नाहीत, त्या झाडतही नाही व्यवस्थित. आणि बाणेर आपलं स्वच्छ राहावं, सगळ्यांना व्यवस्थित चांगलं आणि मुख्य म्हणजे बाग जवळपास कुठेतरी असावी असं आमचं मत आहे. येणाऱ्या निवडणुकीमधून आता येणारे जे नवीन नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून कोणकोणती नवीन कार्य व्हावी असे तुम्हाला वाटते? ह्याच्यामध्ये बाणेर प्रभाग जो आहे तो स्मार्ट सिटीशी जोडला गेलेला आहे. तर या प्रभागामध्ये मुख्यत्वे करून रस्त्यावर दिवे खूप कमी आहेत. त्यामुळे संध्याकाळी इथे यायला जायला त्रास होतो. जे स्त्री नागरिक आहेत, जे आपल्या बरोबरच्या ज्या माता भगिनी आहेत, त्यांना इथे जाण्यासाठी सुरक्षितता वाटत नाही. त्याच्यासाठी रस्त्यावर लाईट्सची गरज आहे. ट्रॅफिक सध्या खूप वाढलेलं आहे. त्याचं नियंत्रण होणं हे खूप गरजेचं आहे. कारण हा प्रभाग हिंजवडीशी जोडला गेल्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना रस्ता क्रॉस करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. खास करून गणराज मंगल कार्यालयाचा जो चौक आहे आपल्या इथे, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात, जिथे ते असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी एकही क्रीडांगण सध्या उपलब्ध नाही. तर एखादं क्रीडांगण व्हावं असं माझी इच्छा आहे या प्रभागामध्ये. मेन रोडला पार्किंग नाही आहे. पार्किंग गाड्या पार्क करायच्या मध्ये तर लावून देत नाही. ते एक समस्या आहे. अजून रस्त्याला लाईट नाही आहे. लाईटीची सोय नाही आहे. पाणी सुद्धा वृद्धासाठी काय नाही. ज्येष्ठ नागरिकसाठी काय नाही. बाग नाही, ते नाही. बसायला उठायला काही जागा नाही. रस्त्यावर बेंच नाही आहेत. लाईट नाही. तिकडे लाईटच नाही आहेत अजिबात. भैया, तुम्ही या ठिकाणी खेळताय, तुम्हाला लगभग किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी खेळताय? आणि दुसरं याच्या अतिरिक्त तुम्हाला काही ग्राउंड किंवा अन्य साधन तुम्हाला उपलब्ध नाही का? ह्याच्या आधी तर आम्हाला ग्राउंड खेळायला होतो पहिल्यांदा. आता ग्राउंड खेळायला नाही. आणि आता इथं 4-5 वर्ष झाले खेळतोय. तिथं पण दगड टाकली, त्यामुळे आता खेळायला जागा नाही आहे सध्या. तर आता एवढंच याच्यात खेळावं लागतं आम्हाला. ही जागा आता इथल्या लोकांची, गव्हर्नमेंटची, त्यामुळं आम्हाला काही खेळायला ग्राउंड नाही. तुम्ही ही कंप्लेंट तुमच्या नगरसेवकला किंवा अन्य जे पण इथलचे हे त्यांना केली का? नाही केलं. आणि तिथला ग्राउंड होतं ते आर्मीचं, ते पण बंद केलं. तिथं खेळायला नाही आहे. आणि तिथलं पण ते ह्यांचंच ग्राउंड आहे, ते पण बंद केलंय. आता खेळायला कुठंच नाही आहे. 40 निराश्रितांचा पिता म्हणून आधार देणारे डॉक्टर जगदीश शिंदे यांचा निराधारांचा महायज्ञ या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत. ज्यांनी जन्म दिला, पालन पोषण करून मोठे केले, त्यांनाच स्वार्थापोटी घराबाहेर हकलून दिले. ज्यांच्या पोटाला धरून आधार दिला, तसेच मुले जन्मदात्यांना घराबाहेर हकलून देतात. अशा निराश्रितांचा पिता म्हणून डॉक्टर पेशातला एक तरुण आपल्या मित्रांसह 40 निराधारांचा पिता म्हणून पुढे येतो. अशा डॉक्टर जगदीश शिंदे यांना चालवलेला निराधारांचा आधार महायज्ञ चा पाहूया जनवार्ताचा स्पेशल रिपोर्ट. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी. भूमीवर मागच्या 7 वर्षापासून जगदीश या तरुणाने अपंग, निराधार, निराश्रित, भिकारी व्यक्तींना आधार देण्याचे काम सुरू केले. यासाठी जगदीशच्या मित्रांनीही मदत करायला सुरुवात केली. सर्वांना एकत्र करून ओंकार ट्रस्टची निर्मिती केली. ज्यांना घरच्यांनी हाकलून दिले अशा महिला आणि पुरुषांना सांभाळण्याची जबाबदारी जगदीश यांनी पिता म्हणून घेतली. त्यांच्या कार्याची दखल माई सिंधुताई सपकाळ यांनी घेतली. त्यांनी हा महायज्ञ पुढे नेण्यासाठी या ट्रस्टची भेटही दिली. या ट्रस्टमध्ये आश्रय घेणाऱ्या प्रत्येकाला पेटी, कपडे, जेवण आणि औषधोपचार मोफत दिले जाते.
यासाठी गावातील व्यावसायिक संघटना ही मदत करते. नाही बाळ नाही लेकरू नाही काही नाही कोणीच नाही मला बायको होती ती मेली बर मी आपला जीवन साधायचो इकडे आश्रमात आलंच नाही आता काम व्हायना दाम व्हायना पाय मोडलेला ते आमचं लहान मुलगा विष्णी ते पैसे द्या म्हणते ते मारून राहिला म्हणून मग आम्ही इकडे आलो निघून. हे 2-4 दिवस झाले. आता कुठपर्यंत द्या पैसे त्याला लिमिट नाही राहिले पैसे मागायला. सकाळून उठलो तसं प्याचं झोपायचं नाही दिली. एक दिवशी आम्हाला दोघायला बी आई वडिलाला मारून टाकीत होता. आमचा 4 माणसाचा वाडा आहे. मग बडबड सगळे लोक जमली. मग ते आमच्या जवळ झोपली. मग आम्ही इकडे आलो तर आमच्या मंडळीला आता या परिसरामध्ये मी हॉस्पिटल रन करतो. एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आमचं ओमकार हॉस्पिटल. तर यामध्ये आम्ही इमर्जन्सी मॅनेजमेंट आतापर्यंत पूर्ण इमर्जन्सी पेशंट परिसरातले त्यामध्ये विषबाधा असो साप चावलेले पेशंट असो किंवा काही झटक्याचे वगैरे पेशंट्स त्यांना इमर्जन्सी सर्व्हिस आम्ही 100% प्रोव्हाइड करतो. तर मागील 5 वर्षापासून आमची ट्रस्ट आहे ओमकार ट्रस्ट. यामध्ये बरेच मित्र त्यामध्ये काही ऍडमिनिस्ट्रेशन मधले लोक आहेत. त्याकडे बरेच पेशंट यायचे वृद्ध असायचे आणि त्यांची परिस्थिती नसायची की त्यांना पे करतील किंवा त्यांना आणणारं कुणी नसायचं. काही ठिकाणी असं होतं की मुलांना पूर्ण त्यांची प्रॉपर्टी नावची करून घेतली आणि आता त्यांना सांभाळत नाही. आता त्यांचं शरीरही साथ देत नाही आणि हाताला काम नसल्यामुळे पैसे नाहीत त्यांच्याकडे आणि खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यामधूनच ही कल्पना आली आम्हाला आणि त्यानुसार आम्ही काम करायला चालू केलं. मागील 5 वर्षापासून आमचं ओमकार ट्रस्ट आहे. तर त्याचाच भाग म्हणून आम्ही वृद्धाश्रम एक 8-10 महिन्यापासून चालवतोय. त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्ती ज्या आहेत तर शेतकरी कुटुंबातले आहेत. काहींना मुलं नाही आहेत, काहींना मुलं असून मारहाण करतायत. तर त्या व्यक्तींना आम्ही इथं संरक्षण पण देतो आणि बाकी खाणं पिणं आरोग्याशी निगडीत त्यांच्या समस्या यांचंही समाधान करतो. अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोरे यांनी दिलेल्या वचननाम्यामध्ये प्रभागातील मूलभूत समस्यांचं निवारण न झाल्यास नागरिकांनी फौजदारी कारवाई करावी अशी ग्वाही दिली. प्रभाग क्रमांक 40 आंबेगाव दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार द्वारा प्रभागातील नागरिकांना असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून तात्पुरती स्वरूपाची पोलीस चौकी उभारली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितेची भावना निर्माण झाली. तसेच या प्रभागात पथदिवे आणि सीसीटीव्ही लागण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महापालिकेने उठवलेल्या भाजी मंडईमुळे भाजी विक्रेत्यांचा रोजगार बंद झाला. या विक्रेत्याचा व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमच्या प्रतिनिधींनी. इथं रस्त्यानं खूप अंधार असल्यामुळे लहान मुलं सोबत अन्न नेणं अवघड जातं. रस्त्याने रात्रीची लाईट नसते, चोरांची वगैरे भीती वाटते. रस्त्याने प्राण्यांपासून पण भीती वाटते फार. त्यामुळे रस्त्याला CCTV लाईटची व्यवस्था करण्यात यावी. गेले 4 वर्ष झालं आम्ही भाजी मंडई इथं पहिले पण आम्ही 10 वर्ष झालं भाजी विकतो मी इथं विद्यापीठला विकत असताना त्रिमूर्ती चौक जाम व्हायचा. त्यामुळे आम्हाला भाजी मंडईला तर तिथं आम्हाला भरपूर काय अडचणी आल्या. कॉर्पोरेशनचा सारखंच 8 दिवसाला राईट होणे, दर मंगळवारी येऊन कारवाई करून जाणे, आमचा माल तेवढा एक 5-7 हजार रुपयाचा आम्ही आणलेला तो उचलून नेणे, हे असं व्हायचं. त्यामुळे मग आम्हाला आम्ही आमच्या इथल्या नगरसेवकांकडे गेल्यानंतर आम्हाला तात्पुरतं संतोष फरांदे त्यांनी आम्हाला इथं जागा दिली ती आणि आम्ही इथं चांगल्या पद्धतीत धंदा करत होतो. एक जवळजवळ 2 वर्ष इथं चांगल्या आम्ही पद्धतीत धंदा केला आणि त्यावेळेस 2004चं माझं लक्ष्मीचा माझ्या गाड्यावरच आहे तो सकट फोटो आज आहे. आणि त्याच्यानंतर मग हे अतिक्रमण तोडून नेलं आमचं. आम्हाला सांगितलं नाही, नोटीस दिलं नाही, काय नाही. रात्रीच्यालाच आम्ही साधारण 12:30च्या दरम्यान आम्ही इथून जातो चौकातून भाजी विकून सगळे पॅक करून. त्यावेळेस आमच्या भाजी मंडई सगळं होतं. तिथं एक साईबाबांचं मंदिर होतं ते पण गेलं आणि सगळं आमचं भाजी मंडई पण सोडून गेली. कुठे तक्रार वगैरे काही हो सगळीकडे जाऊन चौकशी केली पण पाहू करू बघू तुम्हाला जागा देऊ हेच आश्वासन मिळत राहिले. आम्हाला कधी काही आमच्या मनासारखं तर कधी झालं नाही आणि इथून पुढे होतंय का नाही ह्याची पण आम्हाला गॅरंटी नाही. येणाऱ्या नगरसेवकाकडून तुम्हाला काय जनसेवेसाठी जर ते चांगलं काम करत असतील
तर त्यांनी जर आमचं गरिबांचं सगळ्यांचं घेतलं तर माझे जवळजवळ मित्र सगळे मित्र कंपनी काही आईवडिलांसारखे आहेत माझ्या, असे आम्ही 45 कुटुंब होतो तिथं भाजी मंडईला. तर त्यातले आता 22 नोंदीत 45च्या नोंदी पाहिजे होत्या माझ्या मनाने सगळ्यांच्या, कारण की 45 जण आम्ही सगळे 9 वर्ष झालं सगळे आम्ही बरोबर करतो. आणि ह्या 45 जरा नोंदी पाहिजे होत्या, तर त्या कट करून 22 जणांच्या झाल्या, तर 22 जणांना तरी भाजी मंडई आम्हाला इथं पाहिजे होती. तर हे काय झालं नाही, हे PMTचं समोरच मध्येच आणून ठेवलं त्यांनी, आणि ते पण फुटपाथवर आहे. भाजी मंडईच्या जागेबद्दल तुमची काय समस्या आहे? आता इथं भाजी मंडई दिसते का तुम्हाला? या ठिकाणी पूर्वी मागील पंचवार्षिकला भाजी मंडई होती. त्यावेळेस आम्हाला सांगितलं की भाजी मंडई व्यवस्थित करून देऊ आम्ही, परंतु ते कुठली अधिकृत नोटीस न देता भाजी मंडई तोडण्यात आली. त्याच्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला असता आमच्या असं इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत ते स्टँडिंगमध्ये होते, त्यांनी ते हे सर्व करून घेतले. तर आता ते एकच इच्छा आहे की बाबा हे पुन्हा चालू व्हावं. पण आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही इथं बघा, तर भाजी मंडईत पुन्हा 22 माणसं बसणारे नाहीत. त्यावेळेस 45 होते, तरी पुणे मनपाला 22 माणसांची नोंद आहे असं आम्हाला सांगण्यात येते, पण 22 माणसांची सुद्धा जागा राहिलेली नाही आहे. ज्यावेळेस आमची अधिकृत मंडई ठरवण्यात आली, तर या ठिकाणी मनपाचं जे दाखवण्यात येते जे रूम बांधले ते अधिकृत आहेत का ते पण बघा ना तुम्ही. ते संडास बांधले की ट्रॅफिक जाम होते, मग ते कशाबद्दल बांधलं, ते वाढवलं का, ते होतं ते पण कमी करायला पाहिजे ना त्यांनी. येणाऱ्या नगरसेवकांकडून अपेक्षाच ठेवता येत नाही ना, कारण का ज्यावेळेस आपल्याला मतदान जवळ येतं त्यावेळेस ते येतात आपल्याकडे की आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचं हे काम करून देऊ. मग आता जो येईन ते जो आमची अपेक्षा पूर्ण करू शकत असं जर कोण आलं तर आम्ही विचार करू शकतो त्याच्यावरती. हे सामाजिक कार्य करत असताना येणाऱ्या अपयशामुळे मोरे यांनी महापालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आश्वासने पूर्ण करण्याची खात्री दिली. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली खास मुलाखत. प्रत्येक उमेदवार निवडणुकीपूर्वी काही ना काही आश्वासने देत राहतात, परंतु पुढच्या निवडणुकीपर्यंत ती आश्वासनेच राहतात, ती पूर्णच होत नाहीत. परंतु आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोरे, जे की एक दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आगळा वेगळा वचननामा घेऊन आले आहेत. पाहूया काय आहे तो वचननामा, त्याबद्दल माहिती करून घेऊया सरांसोबत. सर काय सांगाल, तुमचा एक उपक्रम आहे वचननामा, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी पहिला जनवार्ता न्यूज चॅनलचे आभार मानतो, तसेच प्रभाग क्रमांक 40मधील सर्व नागरिक बांधवांचेही आभार मानतो. आमच्या प्रभागात जे नगरसेवक बांधव होते त्यांनी जे कामं केले त्यांचेही मी आभार मानतो. मी या प्रभागात गेले 4.5 वर्ष भाजी मंडई व्हावी याकरता प्रयत्न करत आहे. तशाच प्रकारे मी आपल्या प्रभागात पोलीस चौकी व्हाव्यात याकरता प्रयत्न करूनही त्या झाल्या नाहीत, तर मी आरक्षित जागेंवरती त्या पोलीस चौकी केलेली आहे. तशाच प्रकारे आज मी प्रत्येक नागरिक बांधवांना सांगू इच्छितो की मी 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून देतो वचननामा की आपल्या सर्व नागरिक बांधवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरता मी कार्य करणार आहे. जर मी कार्य केले नाही तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती गुन्हे दाखल करावेत, अशा पद्धतीचा मी वचननामा तयार करून नोटरी करून मी तो माननीय मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई यांना पाठवत आहे. अशा प्रकारे सर्व नागरिक बांधवांना मी विनंती करतो की आपण अशाच नागरिक बांधवांनी निवडणुकीत अशाच उमेदवारांना निवडून द्यावं की जे आपल्याला त्या मूलभूत सुविधा पूर्ण करून देतील आणि हमी देतील. अशी हमी मी देतो आणि सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की मी कुणालाही आपल्या प्रभागात एकही व्यक्ती किंवा कुटुंब आणि प्रभागातील मूलभूत प्रश्न कुठलाही विषय शिल्लक राहणार नाही आणि मी ते पूर्ण करणार याकरता मी आश्वासन देत आहे. सर, तुम्ही आतापर्यंत कोणकोणती सामाजिक कार्य केली? आज मी महाराष्ट्रात मानवाधिकार संघटनेतून मी कामगार बांधवांना घरे मिळावीत, त्याचबरोबर त्यांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या सुविधा मिळाव्यात याकरता कामे केलीत. असेच आम्ही कोंडवा या ठिकाणी कुष्ठरोग बांधवांकरता केंद्र सरकार राज्य सरकारची सुविधा मिळावी, त्याचबरोबर त्यांना राहत असलेली घरे त्यांच्या नावावर व्हावीत याकरता मी 468 कुटुंब केंद्र सरकार राज्य सरकारच्या सुविधा व त्यांना घरं मिळण्याकरता दत्तक घेतलेली आहेत. आपल्या या पुढच्या भविष्यातील योजना काय? मी या प्रभागातील रोडची कामं, पथदिवे तसेच
या प्रभागातील एकही मुलगी शिक्षणापासून, व्यवसायापासून व नोकरीपासून वंचित राहू नये. प्रभागातील प्रत्येक महिन्याला मी प्रभाग मीटिंग घेऊन नागरिक बांधवांचे प्रश्न घेऊन ते पूर्ण करेल. तशाच प्रकारे आपल्या प्रभागात मी 24 तास हेल्पलाईन असावी अशी हेल्पलाईन चालू करेल. कारण ज्या वेळेस हवेली पोलीस स्टेशन असताना या आंबेगाव पठार ह्या भागातील नागरिक लोकांना रिक्षा करून आपली भांडणं झाल्यानंतर अभिरुची पोलीस स्टेशनला जावं लागत होतं. आता तेच पोलीस स्टेशन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये शहर पोलिसात दाखल झाल्यानंतर आज आपण कंट्रोलच्या 100 नंबरला फोन केला की लगेच 5 ते 7 मिनिटात पोलीस कर्मचारी येऊन आपल्याला आपली व्यथा पूर्ण करतात किंवा आपल्याला तो न्याय मिळवून देतात. तशाच प्रकारे प्रभाग क्रमांक 40 मधील नागरिक बांधवांना न्याय मिळावा याकरता मी हेल्पलाईन चालू करणार. 24 तासची हेल्पलाईनवरती नागरिकांनी ज्या वेळेस त्या हेल्पलाईनवरती फोन करतील किंवा त्यांचे प्रॉब्लेम सांगतील त्यांना न्याय मिळवून देण्याकरता ती हेल्पलाईन चालू करणार आहे. तर जनवार्ता टीमकडून आपल्याला आगामी निवडणुकीसाठी खूप शुभेच्छा. आपण पाहिलं चंद्रकांत मोरे यांचा एक वेगळा वचननामा घेऊन ते येत आहेत. पाहूया पुढच्या निवडणुकीपर्यंत हा कितपत पूर्ण होते. कॅमेरामन रवी सोबत पूजा नाईक, जनवार्ता न्यूज. नमस्कार. जनवार्ता न्यूज आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण या प्रभागातील इच्छुक उमेदवार गणेश कळमकर यांना. सर, गेले कित्येक वर्षापासून आपण समाजकारणामध्ये आहात आणि आता राजकारणामध्ये आपण प्रवेश करत आहात. या संबंधी आपला काय विचार? मी गेली 15 वर्ष या परिसराचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी 2 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. परंतु सामान्य माणसाला ज्या काही सुविधा हव्या आहेत त्या सुविधा निश्चितपणे इथं मिळालेल्या नाही आहेत आणि ज्या राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासनं दिली गेली ते आश्वासनं पूर्ण झालेली नाही आहेत. त्यामुळे सामान्य माणूस एका दहशतीच्या ओझ्याखाली आहे. या ठिकाणी हव्या त्या सुविधा नाही आहेत आणि तो प्रामाणिकपणे एकदम निर्भीडपणे वावरू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही निश्चितपणे राजकारणात येऊन त्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी राजकारणात आलेलो आहे. आजपर्यंत आपण आपल्या उपक्रमातून असे कोणकोणते कार्य केली जी समाज उपयोगी आणि नागरिकांना उपयोगी होती? माझं मंगल कार्यालय, या कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातल्या गोरगरीब लोकांच्या लग्नाला आम्ही सहकार्य केलं आहे. या ठिकाणी अनेक अनलिगल जे टॉवर होते त्या टॉवरमुळे ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास व्हायचा. त्या टॉवरच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे. या परिसरात पाण्याचा अत्यंत मोठा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्या विरुद्ध देखील आम्ही पुणे महानगरपालिकात अधिकाऱ्यांचे कान उघडण्यासाठी काम केलेलं आहे. आणि निश्चितपणे या परिसरामध्ये सुखसुविधा नाही आहेत. लाईटचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत आणि प्रामुख्याने लोक दहशतीच्या ओझ्याखाली वावरत आहेत. आणि त्याच्यामुळेच आम्ही राजकारणामध्ये येऊन या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारणात प्रवेश केला आणि आत्ता या पुणे महानगरपालिका 2017च्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपण गेले काही काळ शिवसेना पक्षामध्ये पण कार्यरत होतात, तर त्या पक्षातून आता बीजेपी पक्षामध्ये तुम्ही पदार्पण केले, याचा मागचं नेमकं कारण काय? शिवसेनामध्ये माझे राजकीय शिवसेनेच्या नेत्यांशी घरोब्याचे चांगले संबंध होते आणि ते आजही आहेत. परंतु राजकारणामध्ये काम करत असताना सामान्य माणसाला ज्या पार्टीकडनं न्याय दिला जातो, ज्या नेत्यांकडनं न्याय दिला जातो, त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आदरणीय मेधाताई कुलकर्णी यांनी केलेली या भागात धडाडीची कामं आणि शिवसेनेमध्ये निश्चितपणे मला तिकीट फायनलच होतं आणि इकडं तिकीट असताना देखील आम्ही तिथं जाण्याचं कारण की इथं लोकांना हवा असलेला नेता मेधाताई आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं आम्ही न्याय देऊ शकतो आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी त्या धावत येतात. ही त्यांची या परिसरामध्ये ओळख आहे आणि त्यांच्या या कामाला आम्ही प्रभावित होऊन मी भाजपत प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार म्हणून मी इथं आत्ता या निवडणुकीला सामोरं जातोय. सर, सध्याच्या स्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारमध्ये सध्या बीजेपीची सत्ता आहे, तर तुम्हाला काय वाटतं की या येणाऱ्या 2017च्या निवडणुकामध्ये तुम्हाला यांचा फायदा काही होईल का? निश्चितपणे केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होत असतो, परंतु नुसतं भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात वातावरण असून चालत नाही. स्थानिक जे उमेदवार आहेत
त्या पार्टीचे ते सक्षम असावे लागतात आणि त्यांचा इथं संपर्क दांडगा असावा लागतो. त्यांनी लोकहितासाठी काही कामं करावी लागतात आणि त्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीचे सगळे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा नागरिकांशी टच आहे. नागरिकांची त्यांनी कामं केली, केंद्राचा आणि राज्याच्या सत्तेचा आम्हाला निश्चितपणे फायदा होईल. पण आम्ही सक्षम इच्छुक उमेदवार आहोत, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला लागून आल्यामुळं आम्हाला काही पराभवाची चिंता नाही. आमचा खूप मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. सर, आपण या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून कार्यरत आहात. त्या कार्यकालामध्ये जर तुम्हाला लोकांनी संधी दिली की तुम्ही आमचे येणारे भावी नगरसेवक असाल, तर तुम्ही लोकांसाठी कशा प्रकारचे कार्य, कशा प्रकारची उपयोजना तुम्ही राबवाल? या परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत. प्रामुख्याने आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा तो प्रश्न हाती घेणार आहोत. महिलांसाठी स्वच्छतागृह या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचे आणि ठिकठिकाणी असेल याचा प्रयत्न करणार आहोत. इथं ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहेत. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असेल, लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा असतील आणि या परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळी जी भीतीचं वातावरण महिलांमध्ये निर्माण होतं त्याच्यासाठी आम्ही अंधकार दूर करून प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट कशा लागतील आणि त्या ठिकाणी लहान मुलं असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना त्याच्या सुविधा त्या प्रकाशामध्ये त्यांना आपल्या घरी जात असताना किंवा घरातनं बाहेर पडत असताना भीती निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आणि इथं प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते सांगत असतात आम्ही इथं कुठलाही 1 रुपयाचा भ्रष्टाचार न करता निश्चितपणे तळागाळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये प्रभागाच्या सर्व सुविधा कशा पोचतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि आमच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांचा मोठा सहभाग असणार आहे. त्या नागरिकांच्या विचारांवरती इथला विकास होणार आहे. आमच्या विचारांवरती फक्त विकास होणार नाही आहे. नागरिक जे सांगतील, नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, नागरिकांच्या मनातला जो बाणेर बालेवाडी विकसित व्हायला पाहिजे त्याचा विचार करून इथं विकास घडला जाईल. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रभागातील नागरिकांना कसला प्रकारचा संदेश तुम्ही देऊ इच्छिता? अनेक निवडणुका झालात. या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ऐकलंय की पैशाचा मोठा बाजार उभा राहतो. कुठल्याही एक नव्या पैशाला हात न लावता प्रामाणिकपणे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या राज्याचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आपण कुठल्याही 1 रुपयाला हात न लावता प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता कुठलंही गैरकृत्य करणार नाही, कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचार विरहित हा विकास आम्ही इथं नक्की घडवू आणि तो आपल्या साथीने घडणार आहे. त्यामुळे आपण विश्वास ठेवून आम्हाला सहकार्य करावा असे मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना विनंती करत आहे. सर, आता गेले काही दिवसापूर्वी बाणेरमध्ये फ्लॅक्सहून एक वादविवाद झाला होता राष्ट्रवादी आणि BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्याच्याबद्दल आपलं थोडे विचार काय? नाही, असा वाद कुठला झालेला तर नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही हे केलं, हे करून दाखवलं, दशकपूर्तीमध्ये आम्ही एवढा विकास घडवला हे त्यांनी फ्लेक्स लावले. त्याच्या विरुद्ध आमचा विरोध असा नाही आहे, परंतु जी कामं झालीच नाहीत, जी कामं अर्धवट आहेत, जी कामं अपूर्ण आहेत ती आम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून नागरिकांच्या निदर्शनास आणून दिली. आमच्याकडनं वादाचा विषय नाही आहे. निश्चितपणे काम करा आणि ते दाखवा, त्याचं स्वागतही आम्ही करू. पण जी कामं होतच नाहीत, जी कामं झालीच नाहीत ती कामं आम्ही दाखवू देणार नाही, एवढाच आमचा अजेंडा होता. आज आपण भेटलो बाणेर बालेवाडी पाषाण या विभागातील इच्छुक उमेदवार गणेश कळमकर यांना. सर, आपल्याला येणाऱ्या 2017च्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपले मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून आमचाही आवाज, आमचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यात आपला सिंहाचा वाटा आहे. म्हणून आपल्या पत्रकारितेलाही आम्ही सलाम करून आपलंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळात आपण आणि नागरिकांनी चांगल्या विचारांना सहकार्य करावं, मतदान करावं, आमच्या पाठीशी उभं राहावं हे आपल्या माध्यमातून आपणा सर्वांनाच मी आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण भेटलो प्रभाग क्रमांक 9चे गणेश कळमकर यांना. आता आपण प्रभाग क्रमांक 9 मधलेच इच्छुक उमेदवार ज्योती कळमकर, जे की गणेश कळमकर यांच्या श्रीमती आहेत, तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की एकाच पक्षाकडून आणि एकाच घराण्यात, एकाच फॅमिलीतले दोन्ही उमेदवार कशा प्रकारे.
दोघेही समाजकारणात आणि राजकारणात आहोत. पक्षाकडून ज्यालाही संधी मिळेल तो उमेदवार म्हणून लढेल. पण यापूर्वी महिलांसाठी किंवा वृद्धांसाठी कसल्याही प्रकारचे कार्य आजपर्यंत समाजोपयोगीचे ठरले ते कोणकोणते होते? सर्वप्रथम बचत गटातून काम केले. आमचा बचत गट होता, त्यातून महिलांना विविध प्रकारचे संधी दिल्या. बचत गटातून म्हणजे गरजू महिलांना बऱ्याचशा संधी दिल्या. आणि नवरात्रासारखे म्हणजे दांडिया वगैरे असे कार्यक्रम भरवले आम्ही. तिथून महिला एकत्र आल्या, त्याच्यातून त्यांचे विचार एकमेकांशी बोलून त्या म्हणजे संवाद साधू लागल्या, घरातनं बाहेर पडू लागल्या, थोड्याशा सक्षम होऊ लागल्या त्यात. जर तुम्हाला यावेळेस नागरिकांनी संधी दिली तर तुम्ही महिलांसाठी किंवा जे तुम्ही सांगताय की महिलांसाठी आपण कामं केले तर त्या माध्यमातून तुम्ही अजून नवीन प्रकारे कसल्या प्रकारचे कार्य करणार? सर्वप्रथम महिला सक्षम कशा होतील याच्याकडे लक्ष दिले जाईल आणि महिला सक्षम म्हणजे घरी बसून त्यांना कसा रोजगार प्राप्त होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले जाईल. स्वच्छतागृह म्हणजे सर्वप्रथम महिलांसाठी स्वच्छतागृह झाली पाहिजे. मुलांसाठी क्रीडांगणे नाही, तिथं खेळण्यासाठी बाग बगीचा नाही आहेत, अशा सुविधा. आणि सर्वात प्रथम म्हणजे महिलांसाठी पाण्याचा जो प्रश्न आहे ना तो सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आत्ताच आपण भेटलो बाणेर पाषाण बालेवाडी या ठिकाणातील उमेदवार गणेश कळमकर आणि मिसेस ज्योती कळमकर यांना. त्यांना दोघांनाही या यंदाच्या निवडणुकीसाठी आमच्या जनवार्ता न्यूज चॅनलकडून व टीमकडून दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.